शनिवारचा अभ्यास सत्र जे गेले वर्षभर सुरू आहे त्याचं आज 12वं सत्र आहे. त्यामध्ये मी आपल्या सगळ्यांचे स्वागत करते. आज आपल्यासमोर अत्यंत महत्त्वाच्या विषयाची मांडणी करायला आवर्जून वेळ काढून आलेले प्राध्यापक डॉक्टर नीरज हातेकर सर यांनाही मी विनंती करते त्यांनी मंचावर यावं. माधुरीताई सुमंत त्यांना मी विनंती करते त्यांनी विचारमंचावर येऊन बसावं. आज मला खूप आनंद होतो आहे की 12 अभ्याससत्राची ही 12 सत्र आपण 12व्या सत्रापर्यंत पोहोचलेलो आहोत आणि अभ्याससत्राचा हा जो काही प्रवास आहे तो प्रवास हा संस्थेच्या सुरुवातीच्या दिवसांकडे घेऊन जाणारा, संस्थेच्या मूल्यांकडे घेऊन जाणारा, म्हणूनही मला आनंद होतो आहे की हे संस्थेचं कामाचं एक कामाचा धागा आपण पुढे घेऊन चाललो आहोत. संस्थेची पायाभरणी झाली ते आपल्याला सगळ्यांनाच तो इतिहास माहितीच आहे की स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या स्त्रिया रस्त्यावर उतरल्या, चळवळीमध्ये लढल्या, त्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर छावणीतून आपण ब्रिटिशांच्या स्वतःची सुटका करून घेतल्यानंतर पुन्हा घरामध्ये कोंडल्या जातील अशी परिस्थिती निर्माण झाली आणि मग त्या स्त्रियांच्या सबलीकरणासाठी, स्त्रियांच्या विकासासाठी सतत काही करत राहिलं पाहिजे अशी अस्वस्थता सतत असलेल्या तेव्हाच्या चळवळीतल्या महिला कार्यकर्त्यांनी, म्हणजे त्याच्यामध्ये अगदी अनुसूयाताई लिमये ज्यांचं नाव आपल्याला संस्थापक अध्यक्ष म्हणून आपण आदराने घेतो, प्रमिलाताई दंडवते असतील, कमल पाध्ये असतील, लीलाताई चितळे, माई केदारी, मंगला पारीख, सुशीला अंबिके, आवाबेन देशपांडे, सुमतीताई गोरे, विमलताई गरुड अशा त्या 20 वर्षांमधल्या या सगळ्या कार्यकर्त्यांनी संस्थेची पायाभरणी केली. स्त्रियांच्या आर्थिक सबलीकरणाचा प्रश्न तेव्हा महत्त्वाचा वाटत होता. स्त्रियांना सबल करायचं तर त्यांच्या हाती 2 पैसे असले पाहिजे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे. म्हणून मग स्त्रियांच्या आर्थिक सबलीकरणासाठी त्यांना प्रशिक्षण देणं, त्यांना उत्पन्नाचे, रोजगाराचे मार्ग उपलब्ध करून देणं, पर्याय उपलब्ध करून देणं हा कामाचा धागा होता. आणि त्या बरोबरीनं समाजाच्या घडामोडींशी त्यांना जोडलेलं ठेवणं, समाजाच्या स्वातंत्र्य, लोकशाही, सामाजिक न्याय अशा तत्वांशी, मूल्यांशी त्यांची बांधिलकी टिकवून ठेवणं ही सुद्धा तळमळ त्या कामामध्ये होती. आणि त्यामुळे तेव्हापासून एक पायंडा पडत गेला की आर्थिक सबलीकरणासाठी जे काही प्रशिक्षण वर्ग चालतील, जी कामं आपण सामूहिकरित्या घेऊ, त्या कामांमधूनच वेळ काढून अभ्यास शिबिरं तेव्हा घेतली जात होती. हे सगळ्या या जुन्या कार्यकर्त्यांकडून ऐकायला मिळतं, रिपोर्ट्समधून पाहायला मिळतं, वाचायला मिळतं. तेव्हा खूप प्रेरणा मिळते की त्या अभ्याससत्रांमध्ये लांबून लांबून स्त्रिया येत होत्या, एकत्र 2 दिवस राहत होत्या आणि नवीन नवीन माहिती घेत होत्या. तशी कुठलीही माध्यमं नसताना या अभ्याससत्रांमधून, अभ्यास शिबिरांमधून स्त्रियांना ज्ञान आणि माहिती मिळत होती. आणि तो धागा पुढे घेऊन आम्हाला असं वाटलं की आत्ता सध्याची परिस्थितीसुद्धा आपली ह्या राज्यघटनेच्या मूल्यांची बांधिलकी टिकवून ठेवण्यासाठीचे प्रयत्न सातत्याने आणि वेगवेगळ्या समूहांमध्ये व्हायला पाहिजेत. त्यामुळे इतर अनेक कार्यक्रम चालू असताना आम्हाला वाटलं की सतत आपण महिन्यातून एकदा तरी भेटावं, काही विषयांवर बोलावं, काही वाचावं एकत्र, त्याच्यावर चर्चा करावी, समजून घ्यायला मदत करावी एकमेकांना. म्हणून ही अभ्याससत्र सुरू झालं. अभ्याससत्रांचा कार्यक्रम घेण्यात आला. 12 अभ्याससत्रांमध्ये वेगवेगळे विषय पुढे आले. वेश्याव्यवसायातल्या स्त्रिया असतील, त्यांचा व्यवसाय, वेश्याव्यवसायाला व्यवसाय म्हणायचं का इथपासून चर्चा, राजकारण आणि राजकारणामधल्या स्त्रियांचा सहभाग याच्यावर चर्चा झाली. महात्मा गांधीजी आणि स्त्री पुरुष समानता या विषयावर ॲडव्होकेट निशा शिवरकरांनी लिहिलेल्या पुस्तकावर चर्चा झाली. लेखिका कार्यकर्त्या सरिता आव्हाड यांच्याशी संवाद झाला. निवडणूक रोख्यांचं राजकारण काय आहे हे सर्वसामान्यांना सोप्या भाषेत समजावून सांगायला किरण मोघे आपल्याशी बोलल्या. समान नागरी कायद्याचा स्त्रियांच्या नजरेतून अर्थ काय याचं डॉक्टर जया सागडे यांनी मांडणी केली. लोकसभा निवडणुकांचे निकाल आल्यानंतर स्त्रियांच्या नजरेतून ते निकाल काय म्हणतात याच्याबद्दल कॉम्रेड मुक्ता मनोहर बोलल्या.
अर्थशास्त्र ह्या विषयाशी आपण जरा फटकून असतो असं आम्हाला खूप वाटत होतं आणि जी वस्तुस्थिती आहे म्हणून त्याच्यावर आपण 3-4 सलग सत्र चर्चेला घेतली की अगदी अर्थशास्त्राचा आपल्या जगण्याशी काय संबंध आहे, केंद्रीय अर्थसंकल्पाची बांधणी कशी केली जाते, त्यात आपण काय समजून घेतलं पाहिजे, आपल्याला काय माहिती असलं पाहिजे. अर्थात यातली अनेक सत्र अशी होती की जी अस्वस्थ करून जाणारी होती. म्हणजे अर्थसंकल्प हा कुठेतरी बिरबलाच्या खिचडीसारखा वरती शिजतो आणि आपला त्याच्याशी एका अर्थाने काही संबंधच राहत नाही, आपलं पोहोचच नसते असं पण वाटलं. आणि तिथल्या तिथे कितीही ॲडजस्टमेंट्स केल्या तरी पण आपल्या प्राधान्यक्रमांना देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये काही आरोग्य असेल, शिक्षण असेल, त्याच्यामध्ये काही स्थानच नाही आहे हे समजणं हे नकारात्मकसुद्धा होतं. पण ते विषय समजून घेणं हे आमच्यासाठी खूप ताकद देणारं होतं. असे अनेक विषय, मग जेंडर बजेटबद्दल आपण बोललो, लैंगिक अत्याचारांबद्दल आपण बोललो. आज या टप्प्यावर आलेलो आहोत की एकंदर ज्या आर्थिक घडामोडी आहेत त्याचा कष्टकरी स्त्रिया कुठे आहेत त्या घडामोडींमध्ये. त्यामुळे हा विषय आपण बोलण्यासाठी डॉक्टर हातेकरांशी चर्चा केली. या अभ्याससत्राचं आणखीन एक वैशिष्ट्य असं की हा कुठलाही आर्थिक आधाराशिवाय आपण चालू ठेवलेला कार्यक्रम आहे आणि तुम्ही सगळे मित्रमंडळी साथीला आहात म्हणून खूप प्रोत्साहनही वाटतं. म्हणजे अभ्याससत्राचं अनाऊन्समेंट केली की कोणीतरी फोन करून अगं काही मदत हवी आहे का. आज इथे नेहमी आपण संस्थेच्या सभागृहामध्ये कार्यक्रम घेतो, आज उपस्थिती जास्त आहे असं वाटलं म्हणून वेगळ्या हॉलमध्ये आपण कार्यक्रम घेतोय. कळल्यावर मित्रांनी फोन करून विचारलं की संयोजनात काही मदत हवी आहे का. अभ्याससत्र हा संस्थेचा एकट्याचा कार्यक्रम नसून आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम आहे याची नेहमी खात्री तुम्ही लोक आम्हाला देता. म्हणून मला खूप आनंद वाटतो आणि आत्मविश्वास वाटतो की हो आपण हे काम करत राहिलं पाहिजे. तर तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे विषय सुचवण्यामध्ये पण मित्रांचा सगळ्यांचा सहभाग आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या सहभागातून हे कार्यक्रम आपण पुढे नेत आहोत. 1 वर्ष पूर्ण झाले, अर्थातच इथे थांबणार नाही आहोत, हे काम चालू ठेवायचं आहे. त्यामुळे इथून पुढेही अभ्याससत्रासाठी आपल्या सगळ्यांकडून सूचना महत्त्वाच्या आहेत. टीका सूचना सगळ्यांचंच स्वागत आहे. एवढं बोलून मी माझी प्रस्तावना थांबवते.